नमस्कार मित्रांनो, आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका। राज्यातील ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागत असेल तर आगामी विधानसभा निवडणुकीत 288 जागांवर लढण्याची तयारी ओबीसी समाजाकडून करण्यात आल्याचे वक्तव्य प्रकाश शेंडगे यांनी केलं आहे। तर नागपूरमध्ये रविवारी ओबीसी संघटनाची विदर्भस्तरीय बैठक पार पडली। या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याप्रमाणेच 288 जागांवर ओबीसी उमेदवार उभे करण्याचा इशारा या बैठकीतून सरकारला देण्यात आला। त्यामुळे आता राज्य सरकार ओबीसी नेत्यांची समजूत घालण्यादृष्टीने कोणते पाऊल उचलणार हे पाहावे लागणार आहे। तर नागपूरमधील ओबीसी संघटनाच्या बैठकीनंतर प्रकाश शेंडगे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी म्हटले की आजच्या बैठकीत विधानसभा निवडणुकीत 288 जागा लढण्याचा ठराव मंजूर झाला। तसेच मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सगळे सोयऱ्याचा शासन आदेश GR काढण्यास राज्यातील ओबीसी समाज रस्त्यावर उतरला असा इशारा देखील प्रकाश शेंडगे यांनी केला। तर याविषयी बैठकीत ओबीसी समाजाच्या भविष्यातील वाटचालीबाबत चर्चा झाली। ओबीसी आरक्षणाचे रक्षण करण्यादृष्टीने या बैठकीत काही ठराव मंजूर झाले। त्यानुसार आगामी विधानसभा निवडणुकीत ओबीसी बहुजन पार्टीच्या माध्यमातून राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघामध्ये ओबीसी उमेदवार उभे करण्याचा ठराव बैठकीतून मंजूर करण्यात आला। तर ओबीसी बहुजन पार्टी विधानसभा निवडणूक पूर्ण ताकदीने लढावेत यावरही एकमत झाले। याविषयी राज्य सरकारने अलीकडच्या काळात केलेल्या 57 लाख कुणबी नोंदी या बोगस आहेत, त्या तातडीने रद्द कराव्यात अशी ओबीसी समाजाची मागणी असल्याचे प्रकाश शेंडगे यांनी सांगितले। तर ओबीसी आरक्षणाच्या रक्षणासाठी लक्ष्मण हाके यांनी जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे प्राणनित उपोषण केले। तर त्यांनी उपोषणाचा आजचा 5वा दिवस आहे। गेल्या 4 दिवसांमध्ये रक्तदाब कमी झाल्याने लक्ष्मण हाके यांची प्रकृती काही दिवसांनी खालावली आहे। तर या पार्श्वभूमीवर आज राज्य सरकारचे एक शिष्टमंडळ लक्ष्मण हाके यांनी भेटणार आहे। तर या शिष्टमंडळात संदीप पानभुमरे, अतुल सावे, भागवत कराड यांचा समावेश आहे। तर ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये हे लिहून द्या अशी मागणी लक्ष्मण हाके यांनी केली होती। ही मागणी राज्य सरकार मान्य करणार का हे पाहावे लागणार आहे। तर मित्रांनो, याविषयी आपल्याला काय वाटतंय आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तुर्तास